चला तर मग आता आपण ट्रॅव्हलमध्ये बसूया आणि बघूया आम्ही काय काय फन मजा मस्ती केली आहे। तर सर्व मंडळी ही आपल्या सीटवरती बसून गेली आहे। त्याच्यानंतर रात्री लंचला गाडी थांबलेली होती तृप्ती रेस्टॉरंटला आणि मस्त पोट भरून जेवण केलं आहे। गाडीमध्ये बसलो आहोत। आता इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, कोण कुठून आला आहे, काय आलं आहे जाणून घेऊया। सर्वांनी असं छान एकमेकांची ओळख करून घेतली आहे। सगळेजण हे वेगवेगळ्या रिजनमधून आलेले आहेत, वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी धिंगाणा घातला आहे। मस्त डान्स मजा करत करत मालवणला जायला निघालो आहोत। तर सगळे हे मोहोळ उतरलेले आहेत। तर बघूया आपण मोरांचा डान्स। तर अशा प्रकारे आमचे जे क्यूट पिकॉक्स होते आमच्या ट्रॅव्हलमधले, तर सगळ्यांनी डान्स केला, मजा केली। अशा प्रकारे आमचं मजा मस्ती करून आम्ही आमच्या दिशेला पोचलो आहोत। तुम्ही बघू शकता किती छान नजारा आहे ना। ऑब्विसली कोकण म्हटलं म्हणजे क्या बात। मालवण दांडी बीचला पोचलेलो आहोत आम्ही अँड त्याच्यानंतर आमच्या एका स्पॉटला आम्ही उतरलो। इथं तुम्ही शॉपिंग करू शकता, बिकॉज तुम्हाला दिसत आहे इथं तुम्ही छान छान कपडे खरेदी करू शकता। आता आम्ही जात आहोत फ्रेशनअप व्हायला बिकॉज तिथे आम्ही फक्त स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणार आहोत। तर शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान मजा आलेली आहे। मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स, सो वी एन्जॉयड अ लॉट। Hi. We're in Malvan Beach. You didn't get skiing. Yeah, thank you. Hey, we are in Malvan. और ये मेरे फ्रेंड्स हैं और हम लोग मालवण बीच में आए हैं। पार्टी कर रहे हैं। कौन सा पार्टी इधर? पार्टी करेंगे, पार्टी बीच पार्टी। ओके फाइन, पार्टी करेंगे हम लोग, पार्टी करेंगे। तुम क्या करोगे? पार्टी पार्टी। माय मालवण फ्रेंड्स। हाय From Assam. फ्रॉम ऑल द रीजन। रिया माय न्यू पीपल्स। त्यांनी खूप सारे फोटोज काढले, खूप सारी मजा धमाल केली। मीन्स एवर छान एक्सपिरियन्स होती, लाईफ टाईम असेल। चला आमची बोटही रेडी झालेली आहेत। आता आम्ही सगळे बसलो आहोत बोटिंगमध्ये आणि आता आम्ही सगळे आता जी पॅरासेलिंग राईड आहे ती करायला जात आहोत। गणपती बाप्पा। सो सर्वजण रेडी झाले आहेत आणि एक्साइटेड आहेत फॉर द ब्युटिफुल राईड्स अँड ऑफकोर्स दॅट गिव्ह यू द थ्रिलिंग एक्सपिरियन्स इन युअर लाईफ। तो प्रत्येकजण रेडी झाले आहात ते बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। पूर्ण अथांग समुंदर आणि यस सिंधुदुर्ग फोर्ट, क्या बात। तर आम्ही दुसऱ्या बोटीमध्ये आता शिफ्ट होत आहोत कारण आता आम्हाला पॅरासेलिंग राईड करायची आहे, त्यामुळे ह्या बोटीतच ते होणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी आपलं आपलं सीट तर ग्रॅब केलेलं आहे। तर असे तर दोन टाईप्स होते पॅरासेलिंगचे की एक डीप राईड होती आणि एक नॉर्मल राईड। तर त्यांनी सांगितलं तर प्रत्येकजणांनी डीप राईडच केली आहे, फक्त एक कॅन्डिडेटने आमच्या नॉर्मल हे केलं होतं। तर आम्ही ट्रायल पहिले त्यांच्यावरती केलं की पहिले बघून घेऊया की राईड कशी आहे, मग आपण ठरवूया। तर बघूया म्हणलं पण पहिले असं अपेक्षा नव्हती माझी की मला पहिले जायला लागेल। आता तुला डीप घ्यायचंय ना म्हणून मी बघणार होतं कसं होईल आधी। अच्छा बेस्ट ऑफ लक। एक्सपिरियन्स उद्यापासूनच देवाचं नाव गणपती बाप्पा। हो रे भाई। तर आमची ट्रायल डीप राईड याच्यावरती होती, ready? थँक्यू। त्याच्यामुळे उत्साह आला की आज घरी नको जावा फक्त। तर येस याची राईड पूर्ण सुरू झालेली होती, तर त्याला बघत बघत आम्हाला खूप एन्जॉय येत होता। आणि येस फायनली आम्ही सर्वांनी ठरवलं की या आपण पण डीप राईड करूया। मग आम्ही पण सगळ्यांनी एक एक करून पॅरासेलिंगचा आनंद घेतला आणि हा सक्सेसफुल लँड झालेला आहे। आम्हाला ट्रायल सक्सेसफुल। आणि देन नेक्स्ट आम्हाला बघायचं होतं की नॉर्मल राईड कशी असते। तर नॉर्मल राईड बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की फायनली आपण डीप राईड करूया। त्यानंतर होता प्रत्येकाचा नंबर, मग माझा नंबर आला। तर येस खूप गट्स घेऊन मी मस्त फ्लाय केला अँड ऑफकोर्स अथांग समुद्र बघितला स्वतःच्या नजरेने आणि खूप ग्रेटफुल आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त केला त्यासाठी। अँड पण खरंच खूप मजा आली ही राईड करायला। त्यानंतर आम्ही खूप सारे फोटोज काढले। त्यानंतर आम्ही परत आमच्या दुसऱ्या बोटमध्ये शिफ्ट झालो आणि दुसऱ्या बोटमध्ये शिफ्ट झालो। गाइस अभी डाउनलोडिंग हो रहे उधर, हम इधर एक्सपोर्ट हुए इधर। अबे गाइस हाउ वाज योर एक्सपीरियंस? तर सर्वांनी अशा राईडचा आनंद घेत मस्त आम्ही आता उतरलो आहोत
बोटीमधून आणि आता आम्ही जाणार आहोत नाश्ता करायला. तर उतरल्या छान क्यूट मस्त फोर्ट दिसला आम्हाला हा बनवलेला, खूप सुंदर होता. तर बीचला लागूनच हॉटेल गंधर्व म्हणून इथं आम्ही नाश्ता करायला गेलो, कारण नेक्स्ट राईडसाठी आम्हाला थोडं एनर्जी हवी होती. सो दॅट्स वाय वी ऑल सेट अँड मस्त नाश्त्याचा आम्ही एन्जॉय घेत आहोत. सो वी हॅड अ पोहा अँड टी इन अ ब्रेकफास्ट. मस्त सिप सिप अभी लड़का गॉगल पहन के चाटी है. तर आम्ही नेक्स्ट राईडसाठी सगळेजण खूप एक्सायटेड होतो. प्रीतमने खूप छान गाईड केलं आहे अँड आता आम्ही रेडी झालो आहोत बनणार राईडसाठी. चला त्याचा एक्सपिरियन्स घेऊया. मग भरपूर मंडळींनी इकडे व्हिजिट केलेली होती, त्यामुळे प्रचंड वर्दळ होती आणि यस खूप छान वाटत होतं. आणि यस आमचा नंबर आल्यानंतर आम्ही मस्त आता सगळेजण या राईडवरती बसलो आहोत. चला तर मग घेऊया एक्सपिरियन्स हा पण. तर यस वन ऑफ द बकेट लिस्ट ऑफ राईड इट कम्प्लिटेड हियर राईट नाव. आणि यस तिकडनं आल्यानंतर मस्त आम्ही पाण्यामध्ये मस्त डिस्की मारली. मग सगळ्यांनी बनाना राईडचा आनंद घेतल्यानंतर आमची बंपर राईड होती आणि जेटस्की ही राईड बाकी होती. तर येस मग मी आता जेटस्की ह्या राईडचा आनंद घेत आहे. ॲक्च्युली मी हे फक्त व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं. आय नेवर एक्सपिरियन्स इट. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करते. बट या गाईज खूप छान एक्सपिरियन्स थ्रिलिंग एक्सपिरियन्स आला आणि खूप मजा येते. तर करून बघा. आणि येस त्याच्यानंतर ही बंपर राईड तर खूप मजा येते या राईड्समध्ये आपल्या फ्रेंड्ससोबत. तर खूप धमाल मस्ती केली आम्ही या बीचवरती. अवेसम राईड्स ऑफकोर्स गाईज आपण बीचवरती गेलो आणि मित्रांसोबत फोन नाही केला, व्हिडिओजने काढले तर काय गोष्ट नाही. तर आम्ही भरपूर रील्स अँड मस्त फोटोज काढले, मेमरी कॅप्चर केली आहे. त्यानंतर आम्ही जात आहोत थ्रिलिंग एक्सपिरियन्स घ्यायला स्कुबा डायव्हिंगचा. तर बघा जाणून घेऊया तुमच्याकडे. आपल्याला एक पार्टिसिपेंट मिसिंग होता, त्यांना निकेत भोसले. हा आत्ता आलाय पाठवून, जरा लेट झाला पण तो कार घेऊन आलाय. तिथून आपल्याला जॉईन करतो आता इथून उद्यापर्यंत. वेलकम वेलकम वेलकम. 9 जण पार्टी ओके. निकेतचं स्वागत झालं आहे. आता आपण जाणून घेऊया स्कुबा डायव्हिंगची फुल इन्फॉर्मेशन. हे बघा आता आपण जे पॅकेज घ्यायला आलो घेतलंय पॅकेज 5 राईड्स, त्यातले 4 राईड आपले कम्प्लीट झालेले आहेत. आता शेवटची राईड राहिली आहे म्हणजे आता स्कुबा डायव्हिंग. स्कुबा डायव्हिंगला तुम्ही आता आपली छोटीवाली जी बोट आहे तुम्हाला स्कुबा डायव्हिंगला घेऊन जाणार. तिकडे आपला पूर्ण सेटअप जो आहे त्या मोठी बोटीमध्ये होणार. तिकडे आपले ऑलरेडी गाईड्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत. उतरते वेळी तुम्ही 3 ते 4 लोक उतरणार टप्प्याटप्प्याने. तिकडे स्कुबा डायव्हिंगला महत्त्वाचं म्हणजे तिकडे ट्रेनिंग केलं जातं, बेसिक ट्रेनिंग असते. त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला माउथ ब्रीथिंग आणि साइन लँग्वेज हे सगळं शिकवलं जातात. शिकवल्यानंतर तुम्हाला पाण्याखाली गाईड घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर तुमचं प्रॉपरली व्हिडिओ शूटिंग होते पाण्याखालची व्हिडिओ शूटिंग झाली की तुम्हाला पाण्यामध्ये जे जनजीवन जे आहे ज्यासाठी तुम्ही आला ते तुम्हाला सगळं दाखवलं जाते. मोस्टली एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, स्कुबा डायव्हिंग चांगलं होण्यासाठी तुमचं ब्रिदिंग चांगलं होणं गरजेचं आहे. जेवढं होईल तेवढं ब्रिदिंग करा. ब्रिदिंग म्हणजे काय, जेव्हा तो तोंडामध्ये माउथ होल्डर दिला जातो ते ओठाने पकडून व्यवस्थित ऑक्सिजन घेण्या सोडण्याची प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित करा, जेणेकरून तुमचा स्कुबा डायव्हिंगचा जो अनुभव आहे तो व्यवस्थित तुम्हाला देता येईल. येस थँक्यू. So we are all ready for scuba diving and yes, the happiness of your face right now. Thank you. This is my channel. Thank you. My new subscriber from Malvan. Thank you. हे बघा आपल्याकडे मालवणमध्ये तुम्ही आलात की सगळे आपले मराठी माणसं आहेत. तुम्ही नाही त्याच्याकडे कोणी तुमचे मित्र किंवा आपला ग्रुप असेल तर नक्कीच आमचं कॉन्टॅक्ट शेअर करा. इथे चांगलं स्कुबा डायव्हिंग होतं. एक नॉर्मल एक 500 रुपयापासून साधारण एक 6,500 पर्यंत नुसतं स्कुबा डायव्हिंग इथे होतं चांगल्या प्रकारामध्ये. जसं तुमचं बजेटप्रमाणे तुम्हाला आम्ही स्कुबा डायव्हिंग देऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिलं सांगितलं तुम्हाला इथे फसवत नाही. एकदाच्या विश्वासाने तुम्हाला सगळं करून दिलं जाईल. नक्कीच पॅकेज घ्यायला आपल्या मालवणमध्ये या. नक्की तुम्हाला आम्ही बेस्ट सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू. तुमचं ओरली हे आपल्या मालवणमध्ये आपलं ब्लू ओशन दांडी बीच ब्लू ओशन स्कुबा डायव्हिंग इथे आपलं आहे. मी कृष्णा बोलतोय. कधी पण या, कधी पण तुम्हाला डिस्काउंट देऊया. फर्स्ट यू हॅव टू सबस्क्राईब आवर चॅनल. अजून एक विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांना श्रीमान लेजंड माहिती आहे. श्रीमान लेजंडच्या पोस्टमध्ये पण जाऊन बघा आणि कुठे ह्या दादाच्या इंस्टाग्रामला जाऊन बघा. श्रीमान दादा खास मालवणमध्ये कोकणात आला की इथे देतो स्कुबा डायव्हिंग करायला. बघितलं तरी याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला भेटतील. ओके थँक्यू. येस. आता आम्ही बोटीच्या दिशेने जात आहोत स्कुबा डायव्हिंग करायचं आहे म्हणून. हा चित्रके फोर्ट आहे. ओके. जे सगळ्यात पहिलं मंदिर ओके ऑल ओव्हर इंडिया कुठेच नाही. ओके. आता फक्त ते ठाण्यात बांधलंय नवीन.
365 वर्षाचा किल्ला आहे. 365. 42 एकर मध्ये. 42 एकर. या ट्रिपला गेल्यानंतर छान छान इन्फॉर्मेशन मला रिव्हील झाली बऱ्याचपैकी इतिहासाची. सो व्हेरी ग्रेटफुल. नाव वी आर सिटिंग इन द बोट. स्कूबा डायव्हिंगसाठी म्हणून तरीच मस्त बोटीचा आनंद घेत आम्ही जात आहोत. स्कुबा डायव्हिंगसाठी या बोटी होत्या आणि त्याच्यानंतर आम्हाला त्या ज्या मेन बोट होती त्याच्यामध्ये आम्ही शिफ्ट झालो. अँड यस मी एक्सपिरियन्स करायचा होता तर आम्ही स्वतःला प्रिपेअरही खूप जास्त केलं. आणि यस तिथले जे राईड्सवाले होते तर त्यांनी खूप आम्हाला मोटिवेट केलं राईड करण्यासाठी. बिकॉज गाईज मी ते बघताना खूप इझी वाटतं पण करायला पण खूप गट्स लागतात. सो इट्स व्हेरी थ्रिलिंग एक्सपिरियन्स फॉर मी. व्हिडिओ बनतो मी काढून घेणार आहे. तू फक्त नंबर लक्षात ठेवा. या नंबरचा तुम्हाला व्हिडिओ मिळेल. बाकी त्याचं काही नाही. समजलं ना. श्वास तोंडानेच घ्यायचा आहे तोंडाने सोडायचा आहे. प्रत्येकासोबत तुमचा आमचा एक गाईड आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इथून तुम्ही जाता तुमचं डायव्हिंगची सुरू होतं. इथून समजा 4 जणांना मी पाठवलं आणि 4 गाईड चालवायचे एकदम 4 लोक जाणार. जसं काही काही तसं दुसरं जाणार. कोणाच्यासोबत कोण नाही. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायको कोणाचे इथंच भेटून घ्या. आणि नाही गॅरंटी 100% आहे. कारण ती जिंदगी नाव जगणार नाही. ही मिली की दोघा इथं आल्यानंतर भेटायचं. पाण्यात कोणाच्यासोबत कोण नाही. पाण्यात आमचाच गाईड होणार म्हणजे समजा तुम्ही जोडीने पाण्यात गेला प्रत्येकाचं लोकेशन वेगळं असणार आहे. समजलं ना. समजा पुढे गेला तुम्ही घाबरून कोण वर आली मी नंतर जातो एवढं फक्त लक्षात ठेवा. परत चान्स नाही. तिकडेच कंप्लीट करायचं नाही. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. कारण घाबरून कोण वर आलं परत पाठवणार नाही. जाय काय करू नका मला. तर छोट्या मुलालाही राईड करावीशी वाटली होती तरच त्याला फक्त अंकलने तिथं वरच्यावर पाणीचा एक्सपिरियन्स त्याच्या पद्धतीने त्याला दिला गेला. तर खूप छान एक्साइटमेंट वाटत होतं त्याच्याकडेही बघून. प्रत्येकाचा चान्स इथं झालेलाच होता आणि देन आमचा टर्न आला. आणि यस मेंटली मी खूप प्रिपेअर केलं स्वतःला आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले आणि मग त्यानंतर पाण्यामध्ये खाली उतरले. आणि तर येस त्यांचा पूर्ण सेट वेअर केला आणि त्यांनी खूप छान पद्धतीने गाईड पण केलं. ते पहिले स्वतःला आपल्याला ट्रेनिंग देतात. तुम्ही कम्फर्टेबल आहात का मग तुम्ही राईड करू शकतात ते. पण गाईज अवेसम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आय हैव एवर. तो चलो समुद्र की गहराई में. सर्वांनी थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेत परत आम्ही बोटीवर आम्ही सेटबॅक झालो आणि यस फोटोज काढला. आता इथं आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगतो कसं झालं होतं काय वाटलं वगैरे. जेव्हा आपण बीचवर जातो तेव्हा ही गोष्ट आपण सर्वच करत असतो. स्वतः बाबतीतचे प्रेम. तर असा थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेत आम्ही सर्व बीचवरती आलो आहोत आणि आता आम्ही मस्त सरबत पिणार आहोत. आमचे व्हिडिओ पण आम्ही घेणार आहोत आणि ते व्हिडिओ पाहत आम्ही असं मस्त फील करणार अरे आम्हाला कसं वाटलं तेव्हा. तर यस मस्त सरबतचा आनंद घ्यायला या तुम्ही आता. कारण आमची स्कुबा डायव्हिंगला थोडी वाट लागली त्यामुळे आता आम्ही मस्त एनर्जी घेऊ. अभी तक का एक्सपीरियंस कैसा था? वापस आएंगे ट्रिप में इंडिया फिरा के साथ. मालवण मध्ये आले की नागे जाताला भेटायचं ब्ल्यू ओशन मध्ये. येस जे पण बुकिंग करायचं वॉटर स्पोर्टसाठी ते इकडे करा. सबस्क्रायबर. अशा प्रकारे आम्ही आमचा बकेट लिस्ट पूर्ण केली आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी ज्याही आम्हाला करायच्या होत्या त्या सक्सेसफुल कंप्लीट झाल्या आहेत. पूर्ण इच्छा कंप्लीट झाली. इथं दिल खुश हो गया यार. आणि यस आम्ही ज्या एरियात थांबलो आहोत तो हा एरिया आहे. खूप सुंदर आहे, जबरदस्त आहे, अविसम आहे. त्यानंतर आम्हाला आता जेवणाला जायचं होतं त्यामुळे आम्ही मस्त पोट भरून जेवण केलं आहे. व्हेज खूप सुंदर टेस्ट. कसं आहे जेवण? छान आहे ना? कसं आहे जेवण? व्हेरी गुड. जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर थोडा आराम केला. भरपूर फोटोज काढल्यात. आम्ही सुनामी आयलंडला जाणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. टेक केअर. लव्ह यू.